हरिओम. अमृतानुभव. योगदास श्री जय गणेश जोशी यांचे प्रवचन. अध्याय पहिला. शिवशक्ती समावेशन. ओवी क्रमांक 33. जिये ते पहावयाचिया लोभा, चढे दृष्टत्वाचिया क्षोभा. जियेचे न देखतूची उभा, अंगची सांडी. अर्थात सृष्टी पाहण्याचा लोभ होतो, तथापि ती पाहताच द्रष्टेपणा लोप पावतो आणि त्यामधून क्षोभ निर्माण होतो आणि तेथून शिवत्व निघून जाते. येथील भौतिक वस्तुजगत महाविलोभनीय आहे, आकर्षक आहे आणि यामुळे ते पाहण्याचा लोभ होतो. तथापि ते इतके मोहक आहे, भुरळ पाडणारे आहे की ते पाहता पाहता केवळ पाहण्याचा द्रष्टेपणा, त्रयस्थपणा, साक्षीत्व क्षीण होते आणि त्याचा प्रत्यक्ष उपभोग घ्यायचा मोह आवरत नाही. यामुळे शिवभाव मवाळ होतो आणि भोगवृत्ती उफाळून येते. शिवत्व विसरले जाते, विवेक गुंडाळला जातो, संयम क्षीण होतो, तारतम्य दूर सारले जाते आणि उपभोग घ्यायला देहादी इंद्रिय सरसावतात. हे सर्व इतक्या अल्पकाळात घडते की सर्व होऊन गेल्यावर आपण नेमके काय केले हे फार उशिरा लक्षात येते. लक्षात आल्यावर त्याचे या वेळेपुरते उदात्तीकरण केले जाते आणि पुन्हा हे असे करायचे नाही असा निश्चय करून तो पुन्हा अशी संधी येईपर्यंतच पाळला जातो. शिवामधून परम ऊर्जा प्राप्त करून शक्तीने येथे जी सृष्टी निर्माण केलेली आहे ती प्रामुख्याने 4 हेतूने निर्माण केलेली आहे. 1. येथे शक्तीने जी सजीव सृष्टी निर्माण केलेली आहे ती जीवित राहावी यासाठी या सृष्टीमध्ये भिन्न भिन्न प्रकृतीच्या सजीवांना उपयुक्त असे भिन्न भिन्न वस्तुजगत निर्माण केलेले आहे. या सजीवांनी त्यांना जीवित राहण्यासाठी योग्य, उपयुक्त आणि अत्यावश्यक इतकेच वस्तुजगत उपभोगावे आणि देह जीवित ठेवावा असा याचा हेतू आहे. 2. येथे ब्रह्मांडामध्ये विविध आणि वैचित्र्याने नटलेले वस्तुजगत निर्माण करून शक्तीने या ब्रह्मांडाची शोभा, सौंदर्य वाढविलेले आहे. समस्त सजीवांनी याचा साक्षीत्वाने आस्वाद घ्यावा, आनंद घ्यावा अशी त्यामागे योजना आहे. 3. काही वस्तुजगत देह जीवित राहण्यासाठी मुळीच उपयुक्त नाही असे जरी असले तरीही याचा सजीवांनी साक्षीत्वाने आस्वाद घ्यावा, त्याचे अवलोकन करावे, याचा आनंद घ्यावा, कारण यांच्यामुळे उपयुक्त गोष्टी जोपासल्या जातात, त्या येथे तग धरतात. 4. प्रत्येक वस्तुजगत प्रत्येक सजीवाला देह जीवित राहण्यासाठी उपयुक्त असेलच असे नाही. असे जरी असले तरीही आपल्याला उपयुक्त नसलेले वस्तुजगत इतरांना उपयुक्त आहे हा भाव बाळगून त्या त्या सजीवाने त्याचे साक्षीत्वाने अवलोकन करावे, त्याचा आस्वाद घ्यावा, त्याचा आनंद घ्यावा असा यात हेतू आहे. अशा प्रकारे जर वस्तुजगत वापरले गेले तर शक्तीला त्याचा परम आनंद होतो. तेथे शिवत्व आनंदाने उपस्थित असते. तथापि बहुतांशी वेळा विपरीत घडते. 1. देह जीवित ठेवण्यासाठी पुरेसे झाले तरीही अतिरिक्त उपभोग घेतला जातो. 2. केवळ इतर कोणीतरी काहीतरी उपभोग घेत आहे म्हणून आपली गरज नसताना उपभोग घेतला जातो. 3. केवळ छान आहे, आवडले म्हणून उपभोग घेतला जातो. 4. भपकारा, मिरविणे, भ्रामक अहंकार इत्यादीसाठी उपभोग घेतला जातो. 5. केवळ समोर वस्तुजगत उपलब्ध आहे म्हणून उपभोग घेतला जातो. 6. कोणीतरी भरीस घालते, आग्रह करते म्हणून उपभोग घेतला जातो. 7. चुकीची पद्धत, सोपस्कार म्हणून उपभोग घेतला जातो. 8.
आपल्याला उपयुक्त नसलेल्याचा नाश केला जातो. अशा प्रकारे देह जीवित ठेवण्यासाठी गरज नसताना वस्तुजगताचा उपभोग घेतला जातो. अशांची कधीही तृप्ती होत नाही. मग तेथे केवळ भोग, हवस, वासना शिल्लक राहतात. यामधून संचित निर्माण होते. अनावश्यक उपभोगांमुळे देहाचा दुरुपयोग केला जातो. यात साक्षी राहून सृष्टी सौंदर्य अवलोकन करणे हा देहधारणेचा मूलभूत हेतू राहून जातो. ज्या कालावधीसाठी नियतीकडून तो धारण केलेला असतो त्यापेक्षा तो लवकर अकाली थकतो आणि वापरायच्या लायकीचा राहत नाही. यामुळे नाईलाजाने नियोजित कालावधीआधी शिवतत्वाला देहाचा त्याग करावा लागतो. ही आत्मवंचना असते. येथे शिवत्व तेथून निघून जाते. संचित निर्माण होते. अंशात्मा जन्ममरणाच्या फेऱ्यात अडकतो. यालाच येथे माऊलींनी क्षोभ असा शब्द वापरला आहे. यास्तव प्रत्येक सजीवाने देह जीवित ठेवण्यापुरते वस्तुजगत वापरावे आणि बाकी साक्षी राहून या सृष्टीचा अंशात्म्यासाठी आस्वाद घ्यावा, त्याचे अवलोकन करावे, याचा आनंद घ्यावा. योगाधिराज पातंजलींच्या शब्दात थोडक्यात सांगायचे म्हणजे ब्रह्मांडामधील समस्त वस्तुजगत हे केवळ दृश्य आहे. त्याचा द्रष्ट्याच्याच भूमिकेमधून उपभोग घ्यावा. ओवी क्रमांक 34. कांतेचिया भिडा अवला होये जगा येवडा, अंगविला उघडा जिये वीण. अर्थात शक्तीसारखी जोडीदारीण पत्नी मिळाल्यामुळे पती शिव ब्रह्मांडा एवढा झाला. तथापि तिची साथ दूर झाली की त्याचे शिवत्व हे सत्य स्वरूप आपल्याला उघड होते. भिडा म्हणजे भिडू, जोडीदार. शिवाने स्वतःला जोडीदार म्हणून स्वतःमधून शक्ती निर्मित केली. या शक्तीला त्याने स्वतःप्रमाणेच सत्ताधीश केले. तिला त्यासाठी आवश्यक ती ऊर्जा पुरविली. शक्तीने ब्रह्मांडात अद्भुत असे वैश्विक लेणे, वैश्विक सौंदर्य, वैश्विक वैभव निर्माण केले. ते शिवाच्या विरुद्ध जड, भौतिक, दृश्य, आकारविकार असलेले निर्मित झाले. तथापि या विश्वातील सृष्टीचा आस्वाद घ्यायला मोह शिवाला झाला. परंतु विश्वाच्या जडत्वामुळे सूक्ष्म अशा शिवाला ते शक्य झाले नाही. त्याने अंशात्म्याच्या माध्यमामधून जीव निर्माण करून देह धारण केला. त्या देहात जीवात्मा, जड सूक्ष्म असा दोन्हीही असलेला अंशात्म्यासाठी पर्यायाने शिवासाठी सृष्टीचा उपभोग घेऊ लागला. अंशात्मा साक्षी राहून याचा आनंद घेऊ लागला. अशा प्रकारे माऊली येथे म्हणतात की अवला म्हणजे नवरा होये जगा एवढा. येथपर्यंत सर्व काही ठीक होते. परंतु वैश्विक सुखोपभोग देहादी इंद्रियांनाही सौख्य देऊ लागली. यामुळे तेथे मन तयार झाले. त्यामधून देहभाव उदयाला आला आणि तो चांगलाच फोफावला. इतका की त्यामुळे आत्मभाव झाकोळला गेला. यामुळे भौतिक वस्तुजगताचा उपभोग किती घ्यायचा याचा पोच राहिला नाही. त्यामुळे संचित निर्माण होऊन अंशात्मा जन्ममरणाच्या दुर्दैवी फेऱ्यात अडकला. अंशात्मा मुक्तीला वंचित झाला. त्याला यमधर्माप्रमाणे जन्ममरण करत येथे अडकून राहावे लागले. कैवल्यात साक्षी राहून सृष्टी सौंदर्य न्याहाळणे हा येथे येण्याचा मूलभूत हेतू क्षीण झाला. यामधून बाहेर कसे व्हायचे याचीच काळजी लागली. माऊली येथे दिलासा देत आहेत, यावर उपाय सुचवत आहेत. ते या ओवीत सांगतात की अंगविला उघडा जिये वीण. जर शक्तीपासून आपण दूर झालो तर त्यामागील शिवत्व आपल्यासमोर उघडे होते. आपल्याला शिवाचे सत्य स्वरूप उमसते. आपण शिवसन्मुख होतो. शक्तीच्या मोहमायेमधून आपली सुटका होते. यासाठी चुकूनही शक्तीपासून दूर होण्यासाठी काहीही करायचे नाही. तसे केले तर शक्ती आपल्यामागे दुप्पट लागते.
यास्तव यावर उपाय म्हणून आपण सत्संग, अध्यात्म, योगसाधने योगे शिवाजवळ जायचे. अशा प्रकारे अशा मार्गाने अप्रत्यक्षपणे शक्तीपासून दूर जायचे. त्या योगे शक्ती जणू काही सवती मत्सर वाटून आपल्यापासून दूर होते, आपल्यात शिवत्व उतरते, आपण मुक्त होतो. ओवी क्रमांक 35. जो हा ठाव मंद रूपे, उबाईलेपणे हारपे, तो जाला जियेचेनी पडपे विश्वरूप. अर्थात शिव मंद म्हणून ठाऊक आहे. शक्तीच्या प्रेमामुळे शिव विश्वस्वरूप झाला. त्याचा इतका महाविस्तार झाला की तो दृष्टीपथापलीकडे गेला, हरवला. शिव मंद आहे याचा अर्थ असा आहे की शिव अदृश्य, अकर्ता, प्रशांत, साक्षी म्हणून आपल्याला ज्ञात आहे. तो स्वतः काहीही करत नाही. त्याच्या योगे कर्तृत्व निर्माण होते. हा केवळ साक्षी राहून त्याचे अंशात्म्याच्या माध्यमामधून अवलोकन करतो. असा हा शिव या ब्रह्मांडात कैवल्यात होता. येथे काहीही नव्हते. शिव आहे हेच कोणाला माहीत असल्याचे कारण नव्हते, कारण तो माहीत असायला येथे अन्य कोणीही नव्हते. यामुळे तो कोणाला आणि कसा माहीत होणार? तथापि शिवामधून शक्ती निर्माण झाली आणि शक्तीने या ब्रह्मांडात विश्वे निर्माण केली. त्यावर अनेकविध वस्तुजगत निर्माण केले. याचा महाविस्तार झाला. हा विस्तार इतका महाप्रचंड झाला की त्यामुळे यामागील मूलभूत असलेली ऊर्जा, यामागे मूलभूत असलेले महातत्व, यामागे मूलभूत असलेला शिव झाकोळला गेला. जणू काही तो कोठेतरी हरवला, अज्ञात झाला, विस्मृतीत गेला. हे अगदी स्वाभाविक आहे. एखादी व्यक्ती प्रदीर्घ कालावधी दिसेनाशी झाली की ती लोकांच्या स्मृतीमधून निघून जाते. परंतु वाईटामधून चांगले होते तसे येथे झाले. शक्तीच्या उपभोगांचा पोच न राहिल्यामुळे येथे दुःख, कष्ट, पीडा, त्रास सुरू झाला. याला कंटाळून शक्तीपासून दूर राहण्याचा प्रयोग केला गेला. त्यासाठी शक्तीपासून मिळणाऱ्या सुखाचाही त्याग केला गेला. त्यायोगे त्या शक्तीमागे असलेला इतका कालावधी झाकोळला गेलेला शिव ज्ञात झाला. शिवाचा साक्षात्कार झाला. त्यायोगे येथे कैवल्य प्रस्थापित झाले. परम आनंदाचा अनुभव आला. ऋषींनी शक्तीच्या उपभोगांची मर्यादा ओळखली. तिचा देहधर्मापुरताच उपयोग करणे सुरू झाले. त्यायोगे इतर वेळी कैवल्यावस्था प्राप्त होऊ लागली. त्यामधून सुखदुःख लुप्त झाले आणि प्रशांततेचा अनुभव आला. परम आनंदाची अनुभूती मिळाली. सजीवाच्या देहधारणेचा सत्य अर्थ ज्ञात झाला. त्या मंद रूपाचाच ठाव ठिकाणा सापडला. अशामुळे शक्तीमुळे झाकोळला गेलेला शिव त्याच शक्तीमुळे विश्वाला ज्ञात झाला. शक्ती नसती तर शिव कधीही कोणालाही ज्ञात झाला नसता. शक्तीचा आस्वाद घेत घेत शिवप्राप्ती करणे हा या ब्रह्मांडाचा महाविशेष महिमा आहे. यावरून बोध घ्यायचा आहे की येथे काहीही त्याज्य नाही आणि येथे काहीही ग्राह्य नाही. जे काही आहे ते कैवल्य आहे. त्यातच परम सदा आनंद आहे. हरिओम.